नमस्कार मित्रांनो. मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 चॅनलमध्ये परत एकदा. मित्रांनो, खूप दिवसातून व्हिडिओ बनवतोय. जवळजवळ 15 ते 20 दिवस झाले आणि त्याच्यामुळे आज व्हिडिओ अपलोड करतोय. आणि ह्या 15-20 दिवसामध्ये काही गोष्टी असतात मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये काही गोष्टीसाठी थोडाफार ब्रेक घ्यावा लागतो. यामुळे आपण एक 15-20 दिवसापासून यूट्यूबपासून लांब होतो आणि त्यामुळे आता त्या गोष्टी आता सुरळीत होत चालल्यात. ज्या काही गोष्टी आपल्या असतील, ज्या काही अडचणी असतील, त्या माझ्या आता व्यवस्थित होत चालल्यात. त्यामुळे आपण आज व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतला. आणि ह्या 15-20 दिवसाच्या काळामध्ये ज्या सबस्क्रायबरने आपल्याला सपोर्ट केला किंवा ज्यांनी कमेंट केल्या की तुम्ही व्हिडिओ बनवा किंवा व्हिडिओ असं अपलोड करा, आम्हाला सवय लागली आहे वगैरे, ह्या ज्या गोष्टी झाल्या ते मला पण कनेक्ट झालं. कारण मला पण सवय लागलेली मित्रांनो तुमची. रोजच्या रोज आपली अर्निंग बनवायची, व्हिडिओ बनवायचा, अर्निंग टाकायची, अपलोड करायचं, एडिटिंग करायचं, त्याची मला पण खूप सवय लागली होती. पण काही कारणास्तव मी ते व्हिडिओ जरा बंद केले होते. पण आता आपण व्हिडिओ चालू करणार आहोत. तुमच्यासाठी आनंदाची बातमी सांगतो, कारण मला पण नाही जमत आहे यूट्यूबशिवाय. कारण सवय लागते मित्रांनो. आता 5-7 महिने जवळजवळ आपण यूट्यूबमध्ये व्हिडिओ बनवत होतो आणि अचानक व्हिडिओ बनवायचे बंद केले म्हणजे. आणि असं काही कारण पण तुम्हाला मी सांगू शकलो नाही मित्रांनो. आता मी सध्या गाडीत बसलो, गरम होतं थोडं. आणि ज्या लोकांनी आपल्याला व्हिडिओ कमेंट केल्या, सपोर्ट केला, त्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. असंच प्रेम राहू द्या, असंच तुमच्या आपल्या चॅनलवरती सपोर्ट राहू द्या. आपण नक्की आता चॅनलमध्ये इथून पुढं ग्रोथ करण्याचा प्रयत्न करू. झालेत आपले 600-700 सबस्क्रायबर होत आलेत. आपल्याला 1000 सबस्क्रायबर पाहिजेत मित्रांनो. आणि 1000 सबस्क्रायबर जर झाले किंवा आणि वॉच टाईम झाला तर आपलं चॅनल मॉनिटाईज होईल. त्यामुळे आपण आता खूप विचार केला ह्या गोष्टीवरती की बाबा काय करायचं, व्हिडिओ बनवायचं की नाही बनवायचं, यूट्यूबमध्ये कंटिन्यू राहायचं की. मी असं पण त्यावेळेला बोललो नव्हतं की आपण कंटिन्यू कायमच बंद करतोय. चालू करणार होतो मी, पण थोडासा ब्रेक घेतला. कारण काही गोष्टीसाठी ब्रेक घ्यावा लागतो. पूर्ण माइंड असं फ्रेश केलं मी, पूर्ण शांत राहिलो. जरा काम चालू होतं, आपलं काम बंद नव्हतं, काम आपण करतच होतो. माझे पर्सनल बुकिंग असतील, ओला उबेरच्या रिलेटेड असतील, ह्या बुकिंग आपण करत गेलो. ह्याच्यात मी गावी 2-3 भाडी करून आलो. गावाला आपल्या 2-3 ट्रिपा झाल्या. प्लस आमचं सोननला म्हणजे माझ्या शाळेचं आमचं गेट टुगेदरचा कार्यक्रम होता, तो कार्यक्रम पण मी अटेंड केला. अशा प्रकारे काही गोष्टी झाल्या मित्रांनो. तर आता आपण परत नव्याने सुरुवात करतोय. तुमच्या सपोर्टची गरज आहे, तुमचा सपोर्ट ठेवा. आज तारीख आहे मित्रांनो 26, वार आहे गुरुवार. आणि आज आपण आता सध्या आलोय गाडी काढायला. 10 वाजून गेलेत. बसलोय चालू करून, पण काही बुकिंग लागत नव्हत्या म्हणून म्हटलं चला आपण आता आज व्हिडिओ बनवून टाकूया. एवढ्या दिवसाची प्रतीक्षा तुमची आपण हे करून टाकू, व्हिडिओ बनवू त्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय. आजचा मी काय रनिंगचा व्हिडिओ बनवणार नाही मित्रांनो, फक्त इन्फॉर्मेशन की आपण आता व्हिडिओची सुरुवात, यूट्यूबवर व्हिडिओ सुरुवात करतोय, हेच मला ह्या व्हिडिओमधून सांगायचं होतं. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती ओलावर रिलेटेड व्हिडिओ आणि इन्फॉर्मेशन व्हिडिओ आपण अपलोड करत असतो. तर मी आता डेली तर म्हणणार नाही, कारण डेली बघूया आता कसं होतं. डेली व्हिडिओ अपलोड करायला मित्रांनो प्रॉब्लेम तर काही नाही आहे, पण डेली खूप हे होतं. काही असं म्हणजे इन्फॉर्मेशन असेल, आता काही एखादं काही आपल्या जीवनात दिवसभरामध्ये किंवा काही गोष्टी घडत गेल्या तर त्याच्यानुसार आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन मी डेली. पण एखाद दुसरा दिवस चुकून जाईल, एखाद 2-3 दिवस जातील. आता मला शनिवारी, आज शुक्रवार, शनिवार 2 दिवस मी काम करेन. परत रविवारी मला एका ठिकाणी बाहेर जायचं, 3 दिवस मी नसणार आहे, रविवार, सोमवार, मंगळवार. त्यामुळे 3 दिवसाचा काही आपला व्हिडिओ येणार नाही. 3 दिवस जरा थोडं बाहेर चाललो आहे आपण एका ठिकाणी. सांगेन तुम्हाला मी तिकडून जाऊन आल्यानंतर काही गोष्टी आहेत त्या आपल्या जीवनामध्ये थोड्याशा बॅड पॅचमध्ये आपण चाललो होतो. त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी आपण थोडासा प्रयत्न केला आणि आता सध्या हळूहळू आपण त्याच्यातून बाहेर निघतो मित्रांनो. आणि त्यासाठीच 3 दिवस आपण जरा बाहेर चाललो आहे. तर त्यामुळे 3 दिवस काही व्हिडिओ येणार नाही. पण नक्की तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगतो की इथून पुढे मी व्हिडिओ बनवत जाईन. आपल्या चॅनलवरती 3 दिवस रोज नाही आला तरी मित्रांनो 1-2 दिवसातून तर नक्की व्हिडिओ आपला अपलोड होत जाईल.
इन्फॉर्मेशन राहील. आणि मित्रांनो कसं झालं माहिती आहे का, मी यूट्यूब व्हिडिओ बंद केले ना 15 दिवस, अक्षरशः माझा जगाशी म्हणजे जगाशी म्हणण्यापेक्षा तुमच्याशी कॉन्टॅक्टच आपला हे झाला. म्हणजे आपण एकदम एकटं पडल्यासारखं झालो मित्रांनो. यूट्यूबवर कसं असतं माहिती आहे, आपण रोजच्या रोज जे आपलं काम दाखवत असतो, ज्या गोष्टी दाखवत असतो ना, त्या गोष्टी लोकांना बघायची सवय लागलेली असते, आम्हाला पण दाखवायची सवय लागलेली असते. आणि आम्ही रोज व्हिडिओ अपलोड केलं, तुमच्या कमेंटच्या मार्फत आम्हाला कळत असतं की यार बाबा काय लोकांचा काय प्रतिसाद आहे, लोक काय बोलत आहेत, किंवा आपण म्हणजे कसं काय जे काम करतोय ओला उबेरचं, किंवा ज्या इन्फॉर्मेशन असतात, किंवा एक कनेक्ट असतं आपलं मित्रांनो. यूट्यूबच्या माध्यमातून तुमचं माझं जे कनेक्ट असतं ना ते राहतं. आणि ते कनेक्ट एकदम 15-20 दिवस बंद झाल्यामुळे ना मी एकदम असं वेगळ्या कुठल्या तरी जगात गेल्यासारखंच मला वाटलं. म्हणजे असं काही कॉन्टॅक्ट नाही, काय नाही, कोणाच्या कमेंट नाही, काय नाही. कारण आपण व्हिडिओ बनवून टाकला यूट्यूब त्याच्यावरती कमेंट असतात, त्या वाचण्यामध्ये वगैरे त्याच्यातून कमेंटमधून पण आपल्याला काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात तुमच्या कमेंटमधून, की बाबा दादा असं करा, दादा तसं करा, दादा ह्या गोष्टी. असे बरेच माझे सबस्क्रायबर, जेन्युइन सबस्क्रायबर आहेत ना, ते खूप चांगल्या चांगल्या कमेंट करतात. त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार मानतो, सर्व सबस्क्रायबर्स आपल्या. आणि तर अशा प्रकारे आपण आता चॅनलला सुरुवात करतोय, व्हिडिओला सुरुवात करतोय. पहिल्यासारखा तुमचा फुल सपोर्ट राहू द्या. बाकी तर दुसरं आता मी तुम्हाला जास्त आणि बाकी म्हणण्यासारखं म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये चढ उतार हे येत राहतात मित्रांनो. तुमच्या पण आयुष्यात कधी कधी अशा गोष्टी झाल्या असतील की तुम्हाला या सर्व जगापासून अलिप्त राहावं वाटतं, किंवा कोणाशी कॉन्टॅक्ट नाही, कोणाशी कोण नाही, काय. मी माझ्या नातेवाईकांना फोन नाही, कोणाशी म्हणजे संपर्कच नाही माझा मी ठेवला जास्त. एकदम एकदम अलिप्त झालो. थोडंसं माझ्या याच्यामध्ये गोष्टीमध्ये आर्थिक गोष्टीमध्ये आर्थिक संकट आलं होतं माझ्यावरती. त्या संकटातून मी थोडंसं कसं तरी पूर्णपणे नाही म्हणत, पण निघालोय बाहेर. आणि आता यातून निघत आता आपण आपल्या नवीन जर्नीसाठी सुरुवात करतोय. नवीन म्हणजे आपली जुनीच जर्नी आहे यूट्यूबची, पण ती अजून आपण ग्रोथ करण्याच्या पद्धतीनं आपण त्याच्यावरती काम करतोय. तर ठीक आहे मित्रांनो, तर आता मी हा व्हिडिओ इथेच संपवतो. आता मी सध्या कामावरती आलोय, जातो, दिवसभरामध्ये अर्निंग करतो. आणि हा व्हिडिओ काय मी आता बघू, जर मला वाटलं तर मी अर्निंगचा व्हिडिओ बनवीन. पण तुम्ही जर अजून एकदा सांगतो, तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि इथून पुढं मी तुम्हाला शब्द देतो की आपले जे जेन्युइन सबस्क्रायबर आहेत त्यांना मी नाराज करणार नाही. आपले व्हिडिओ रोजच्या रोज, किंवा 1 दिवस आड, किंवा 2 दिवस आड, किंवा 2-3 दिवसातून असे व्हिडिओ आपले नक्की येत जातील. माझ्या पूर्ण जर्नीविषयी, माझ्या दिवसभराच्या कामाविषयी, माझ्या शेड्यूलविषयी, माझं दिवसभराचं काय शेड्यूल असतं, काय असतं, कसं काम करायचं, काय अनुभव आहे माझा इर्टिगा गाडी ओला उबेरमध्ये. सध्या ओला उबेरमध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो, बिझनेस बिलकुल नाही आहे, पूर्ण डाऊन आहे. जून महिना तुम्हाला सांगतो, जुलै आणि ऑगस्ट हे 2 महिने पण पूर्ण बिझनेस डाऊन असेल. इर्टिगा गाडीमध्ये 2,500 आणि 3,000 रुपये बिझनेस होते मित्रांनो. त्यात 1,000 रुपये खर्च केला तर 2-1,000 रुपये आपल्याला राहतात. पण तरी पण मी समाधानी आहे. 2,000 पर डे बिझनेस नसेल ना, एखाद्या महिन्यात बिझनेस नाही जरी म्हटलं तरी पर डे जरी 2,000 झाले तरी महिन्याला 60,000 रुपये आपण कसे तरी कमवावेच लागतील आपल्याला. कारण आपल्याला EMI आहे, बाकीच्या गोष्टी आहेत मित्रांनो. तर ठीक आहे, चला जाऊ द्या. एक बॅड पॅच आपल्या आयुष्यातून निघून गेलाय, चाललाय निघून, खतम होईल. आणि 2 दिवस आपण आज काम करू इथं. आज पण आपण आता सध्या मी लॉग इनच आहे सध्या, व्हिडिओ भरून CNG भरून आलो आणि आपल्या नेहमीच्या जागी थांबलो रोडपालीला. आणि इथून आता आपल्याला ट्रिपची वाट बघतोय. सध्या काही ट्रिप लागलेली नाही, 1-2 ट्रिप आलेल्या पण त्या काही व्यवस्थित वाटल्या नाहीत, त्यामुळे मी काही ॲक्सेप्ट केल्या नाहीत. थांबलो इथे आता एखादी चांगली ट्रिप घेऊन आजचा दिवसभराचं काम करू. वाटलं तर मी अर्निंगचा व्हिडिओ बनवीन. हां, आणि विशेष म्हणजे अर्निंग काही लोक कमेंट अशी पण आले की बरं झालं तुम्ही व्हिडिओ बंद केला, लोक तुमच्या व्हिडिओमुळे किंवा आपल्या अर्निंगमुळे गाड्या घेत आहेत वगैरे. असं काय नसतं मित्रांनो. गाड्या मी व्हिडिओ बनवला काय नाही बनवला, ज्याला घ्यायचे आहे तो घेणारच आहे. मी व्हिडिओ बनवला म्हणूनच घेत आहेत, किंवा मी व्हिडिओ नाही बनवला म्हणून गाड्या घेणार नाहीत, असा विषय नसतो. ज्याला गाडी घ्यायची आहे, ज्याला काम करायचं, ज्याला बिझनेस करायचं, ज्याला थोडंफार याच्यातलं नॉलेज आहे, तो गाडी घेणार, काम करणार. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओवरून काही इम्पॅक्ट पडेल असं तर मला वाटत नाही. पण ठीक आहे, चला, ज्याचं त्याचं विचार करण्याची पद्धत असेल, ज्याच्या त्याच्यानुसार त्या गोष्टी चालत असतात. पण ठीक आहे, चला, आपण आता इथून पुढे तुम्हाला नाराज नाही करणार. 15 दिवस व्हिडिओ टाकले नाही त्याबद्दल सर्व सबस्क्रायबरची मी पुन्हा एकदा माफी मागतो. आणि इथून पुढं आपण जोनामाने काम करू. फक्त तुमचा मला सपोर्ट असू द्या, आपण 100% याच्यामध्ये ग्रोथ करू.
तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.